जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आज जात आहे व्हिडिओ बनवायला कालबादेवी बीचवर. तर आज मी काहीतरी नवीन तयार करणार आहे म्हणून मी हा व्लॉग बनवतो आहे. तर मी माझे मित्र आहे, बघू शकता तुम्ही. कालबादेवी बीचवर आम्ही व्हिडिओ बनवायला जात आहोत. तर आम्ही डायरेक्ट आता कालबादेवी बीचवरच भेटतो तुम्हाला. तर चला डायरेक्ट चले गाडी गाडी. आता मी कालबादेवी गावामध्ये आलेलो आहे. तर कालबादेवी गाव आहे. आम्ही कालबादेवी गावामध्ये आलेलो आहे. तर हे कालबादेवीतलं स्वयंभू श्री देव रामेश्वर कालिका प्रवेशद्वार आहे. म्हणजे तर इकडे समोरच मंदिरच आहे, तुम्ही बघू शकता. हे कालबादेवीतलं स्वयंभू रामेश्वर कालिका मंदिर आहे आणि त्याच्या समोरच बीच आहे. तर आता मी समोर जात आहे बीचवर. तर तुम्हाला डायरेक्ट मी बीचवरच भेटतो. चला. तर फायनली गाईज मी कालबादेवी बीचवर पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला मी बीच ते दाखवतो. तर हे तुम्ही बीच बघू शकता. खूप सुंदर आणि शांत बीच आहे. तर इकडे खूप शांतता असते. इथे जास्त कोण पर्यटक येत नाही. तर इकडे जास्त कोण पर्यटक येत नाही कारण हा बीच कोणाला जास्त माहीत नाही. तर ह्या बीचचं तुम्हाला मी करंट लोकेशन सांगतो. हे बीच कुठे आहे, ते कसं यायचं इकडे, तर तुम्हाला मी हे लोकेशन सांगतो. तुम्हाला कालबादेवी बीचवर जाण्यासाठी हा जो समोरचा रोड दिसत आहे म्हणजे गणपतीपुले आरेवारी रोड आहे तो. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता, त्याच्याच बाजूला कमानी आहे. एक स्वयंभू श्री देव रामेश्वर कालिका मंदिर असं लिहिले आहे. तिकडनं तुम्हाला खाली जायचं आहे. तिकडनं खाली सरळच कालबादेवी गाव आहे आणि कालबादेवी गावातच बीच आहे, ते तुम्हाला भेटेल. अरे 1 2 3 स्टार्ट बोल. अरे बस रे खाली आधी स्टँडअप आहे. अरे शनिवारी आहे, शनिवार रविवार सुट्टी असेल. हे स्वयं शनिवारी पण सुट्टी आहे आपल्याला. बस रे खाली आधी स्टँडअप आहे. तुझं माईक जरा तो सरळ कर ठेवलं पाहिजे. बरं आहे त्याच्या नाही एवढं दिसणार नाही. अरे बस रे खाली तुझं आई.
तीन मिनिटाची आहे. तर फायनली आमची व्हिडिओ बनवून झालेली आहे. तर आता आम्ही निघालो सगळे घरी, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही सगळे घरी निघालो. चला टाटा बाय बाय. इकडेच माझा व्लॉग संपला. टाटा बाय बाय.